माझ्यापासून काय लपवायचं नाही हं. मम्मी आपण काय भारी शॉपिंग केली ना? तुला आवडली ना? हो. तुला शर्ट घेतला छान छान. बंटी लालिका की आली ना आणि तिने जर विचारलं की पप्पा आले होते का तर हो म्हणायचं. हा पण ते कुठं आले होते? तरी मी म्हणायचं नाही तो परत तुला असलं मी काय घेऊ देणार नाही. ठीक आहे. बघ साडी आवडली का तुला माझी? वा झाली ताई. चांगली खरेदी झालेली दिसते. गुढीपाडवा आता साजरा करताय का काय? अहो नाही ताई ते होळी आहे ना लेकराला कपडे नव्हतं चांगलं म्हटलं सणासुदीला 2 कपडे घ्यावं म्हणून. अरे बंटी बॅट कसली भारी आहे. पप्पांनी घेतली का? बंटी सांग पप्पा आले होते. पप्पा आले होते पण त्यांनी माझं काय घेतलं नव्हतं. ह्याचा बाप जरा असाच आहे. बंटी तू बाहेर खेळून ये मी आणि लालिका की गप्पा मारतो. ठीक आहे. ताई तुम्ही इथं कसं काय काही काम काढलेत का? तुमचा नवरा इथं नाही बरं का नाही तर परत विचारायला कुठे गेले म्हणून. तुझं काम कमी आणि बोलणं जास्त असं नाही वाटत तुला? हा जो होळीचा आनंद साजरा करतेस ना तू माझ्या पैशांमुळे करतेस हे लक्षात ठेवायचं. माझ्या कामात जरा जरी चूक झाली माझ्यासोबत जरा जरी दगाफटका झाला ना हा आनंद जास्त काळ नाही टिकणार. तसं नाही ताई तुम्ही दिलेलंच काम करते ना मी. आता त्यांच्यावर जाळं टाकायचं तोवर तुम्ही येता आणि मग मलाच ओरडता काम नाही झालं तर. पण तुम्हाला सांगते तुमचा नवरा नाही आहो त्यातला. विचारलं मी विचारलं तुला सांगितलं तेवढं करायचं. हां जेवढं काम दिलंय तेवढंच करायचं. जेव्हा केव्हा माझ्या नवऱ्याला भेटशील ना तेव्हा तेव्हा मला कळलं पाहिजे. माझ्या माघारी माझ्यापासून लपून जर का त्याला भेटलीस सगळ्या मूडची काशी केली एका फोनने. सगळी ऍक्टिंग वाया गेली. हा हा बोला ना. आमचे तुझ्याकडे आलेत का? नाही आज तर आमची भेटच नाही झाली. खरं बोलतेस ना? वय तुमच्याशी कशाला खोटं बोलेन. शालिनी काय पडलं? अहो ते साकेत दादांकडनं वाटी पडली वाटतं. मी तुम्हाला नंतर करते फोन. पेशंटकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. ठीक आहे हे आले की कळव मला. वय कळवते. मला असं का वाटतंय ती शालू खोटं बोलतेय. आत्या एवढ्या पोळ्या पास होतील ना? एवढ्या पोळ्या कोणाच्या दाढे खाली पुरणार आहे वय ग? चांगल्या भक्कम लागतील. कर लाट अजून. लाले अगं तू बी संपले ग. बरं घेऊन येते मी. अहो ते इन्शुरन्स वाल्यांचा फोन होता. आज होळीमुळे बँक बंद आहे लक्षातच नाही. होळीमुळे बँक बंद आहे आज. माफ करा बरं का. माझ्या बोलण्यामुळे जर का तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागतो.
त्यांना पाणी पाहिजे वाटतं. आलेच. हे कसलं चाटण आहे? अहो ती वैज्ञानिक पावडर दिली आहे, तर चाटण करून रोज द्यायचं त्यांना. अच्छा. एक विचारू का?